माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखले, आता स्वप्नचे हे तुकले साचा सरिसे. आपण जे प्रत्येक सोमवारी भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असतो, त्यामध्ये आपले आजपर्यंत प्रत्येक सोमवारी जवळपास 20-25 ओव्या दररोज होतात. 3 अध्याय आपले झालेले. 4था अध्याय आपला आज प्रारंभ होतोय. मागली रूपरेषा अशी आहे की संपूर्ण युद्धाची तयारी झालेली आहे आणि युद्धाकरता कौरवांच्या साईडचं आणि पांडवांच्या साईडचं दोन्ही सैन्य युद्धाकरता सज्ज झालेले आहे. शंखनाद झालेले आहे. शंखनादानंतर पहिला शंख पितामहा भीष्मांनी वाजवला. त्यानंतर कौरव सैन्यातले सगळे महारथी, रथी, अतिरथी जे सैनिक होते, मुख्य वीर होते, त्यांनी शंखनाद केलेला आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने शंखनाद करून पांडवाच्या सैन्यातलाही सगळ्यांनी शंखनाद केलेले आहे. मग भगवान ज्ञानोबरायांनी त्या शंखनादाचा या पृथ्वी तळावर, ब्रह्मांडावर काय परिणाम झाला तो सांगितला. त्यानंतर दुर्योधन आचार्यांकडे जाऊन त्यांना दुष्टदुम्नाविषयी, पांडव सैन्याविषयी थोडीफार माहिती दिलेली आहे. त्यानंतर हे जे सैन्य बघितले तेव्हा अर्जुनाने भगवंताला प्रार्थना केलेली, भगवंता या ठिकाणी सगळे युद्धाकरता जमा झालेले आहे, परंतु माझ्या सोबत युद्ध खेळावं एवढी योग्यता, पात्रता, लायकी कोणाची आहे की नाही हे मला बघायचंय. आणि हे बघण्याकरता तू काय कर, आपला रथ दोन्ही सैन्याच्या मधोमधने असा प्रश्न अर्जुनाने भगवंतासमोर उपस्थित केल्यानंतर भगवंताने सेनयोर उभयोर्मध्ये रथम स्थापे मेच्युत अशी प्रार्थना अर्जुनाने केल्यानंतर सेनयोर उभयोर्मध्ये रथम रथोत्तमम स्थापयित्वा रथोत्तमम भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ नेऊन उभा केलेला आहे. पण भगवंताने रथ ज्या ठिकाणी उभा केला त्या ठिकाणी पुढं दुर्योधन, कर्ण हे दुष्ट नसताना पुढं समोर पितामहा भीष्म, गुरु कृपाचार्य, गुरु द्रोणाचार्य अनेक जे अर्जुनाकरता गुरुतुल्य होते, वडिलासारखे होते, असे अर्जुनाने जेव्हा समोर बघितले तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी असलेली जी वीरवृत्ती आहे ती वीरवृत्ती निघाली आणि त्या ठिकाणी कारुण्याने अर्जुनाच्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तो विषय झाल्यानंतर अर्जुनाने भगवंताला सांगितलं, देवा अरे यांना कसं मारू म्हणे, ते काही युद्धात मारावे असे आहेत का? नाही म्हणे. देवा अरे यांची तर पूजा करावी आणि पूजा करून यांच्याकडून आशीर्वाद मिळून घ्यावा, या योग्यतेचे, पात्रतेचे हे महात्मे लोक आहेत आणि यांना युद्धात मारावं मग आम्ही राज्य सुख भोगावं हे मला काही पटत नाही. अर्जुन इथपर्यंत देवाला बोलतोय की देवा जर यांना मारलं तर माझ्या कुळाचा पूर्णपणे क्षय होईल आणि कुलक्षय झाल्यामुळं कुलातील स्त्रिया प्रदूषित होतील आणि वर्णसंकर घडेल. वर्णसंकर घडल्यानंतर काय, संपूर्ण कुळ नरकाला जाईल आणि जे आमचे पूर्वज स्वर्गाला गेलेले आहे तेही पुन्हा काय होतील, नरकामध्ये जातील. अशा प्रकारे अर्जुनाने आपली व्यथा भगवंताला मांडली. अर्जुनाने ठाम निश्चय मानला, देवा मी आता युद्ध करणार नाही. युद्धाच्या मला हे युद्धच वाटत नाही, मला हा काय वाटतोय म्हणे आत्मघात वाटतोय, मी हे युद्ध करणार नाही. त्यानंतर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये बोलायला सुरुवात केली. अगोदर थोडक्यात आपल्या व्यावहारिक दृष्टीने भगवंतांनी थोडं अर्जुनाला शिकवून बघितलं, सांगून बघितलं. अर्जुना अरे हा दुर्बळपणा, क्लैब्यम्मा स्वगम पार्थ नेतत्वे ह्युपपद्यते शुद्रम हृदय दरोबल्य त्यक्तो तिष्ठ परंतप. परंतप हे अर्जुना, अरे हा दुर्बळपणा सोड आणि तू काय कर, युद्ध कर. जर तू युद्ध केलं नाही तर तुझा अपमान होईल, स्वर्ग भेटणार नाही वगैरे वगैरे थोडं व्यावहारिक देवाने सांगून बघितलं. पण अर्जुन मानायला तयार नाही. अर्जुन म्हणतो, गुरुण हत्वा हि महान भाव श्रेयो भोक्तुम भैक्षमपी हलोके हत्वार सुकामानु गुरुणे हैव भुंजीय भोगान रुद्रक प्रतिग्धान.
अर्जुन म्हणतो देवा, अरे या सख्या सोयऱ्यांच्या रक्तामध्ये माखलेलं राज्य भोगण्यापेक्षा मी भीक मागून खाईल, पण मला हे राज्य नकोय म्हणे, मी यांना मारणार नाही. अशा प्रकारे अर्जुनाचा दृढनिश्चय बघितल्यानंतर भगवंताने त्याला अध्यात्माच्या दृष्टीतून देण्याचा प्रयत्न केला. सांगितलं, अर्जुना तू जर यांना मारलं तर हे मरणार नाही का? हे चिरंजीव होऊन जातील का? नाही, तू नाही मारलं तरीही हे मरतील, म्हणून तू काय कर, यांना मार. पण प्रश्न हा आहे, देवा मी मारलं नाही तरी हे मरणार आहे, तर मग मला का मारायचं सांगतोय? माझ्या हातून हे पाप का करून घेतोय? तर देवाने सांगितलं, अरे अर्जुना तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचं कर्म आहे युद्ध करणं. मग युद्धाला तो उभा राहिला की पुढे त्याला गुरु माता पिता हे न दिसता फक्त पुढे समोर शत्रू दिसला पाहिजे, आणि युद्धाने पुढे जो शत्रू आलेला आहे त्याला मारलं पाहिजे वा आपण मेलं पाहिजे. हे क्षत्रियाचं कर्म आहे, स्वकर्म आहे. आणि स्वकर्माचा त्याग करून कोणीही पापापासून वंचित राहू शकत नाही. म्हणून ज्याला जे कर्म आपल्या वाटेला आलेले त्याने ते कर्म करणं, हेच काय असतं, एक ईश्वराची पूजा असते. 11व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणतात ना, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची आविरा पूजा केल्या अपारा तोषा लागी होय. त्या सर्वात्मक ईश्वर असलेल्या परमात्म्याला जर स्वकर्माच्या फुलाने जर त्याची पूजा केली तर ती त्याच्या तुष्टीला कारण ठरते. आणि जर स्वकर्म सोडून तू काहीही केलं तरी देव त्यांना प्रसन्न होणार नाही. म्हणून काय करतो, युद्ध कर. असं भगवंताने अनेक प्रश्न अनेक उत्तर देत 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 स्थितप्रज्ञाचं वर्णन झालं. स्थितप्रज्ञाचं तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने एक शंका केली, म्हणे देवा जर तू या कर्माला घोर मानतो तर मग मला या कर्मामध्ये का प्रवृत्त करतोय? आणि त्याचं उत्तर देताना देवाने कर्माचं थोडंफार विश्लेषण केलं. कर्माचं विश्लेषण करत करत भगवंताने तिसऱ्या अध्यायापर्यंत एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थाभ्यात्मानमात्मना जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम. मधात काम क्रोधाचं वर्णन आलं. काम क्रोधाच्या वर्णनामध्ये त्या काम क्रोधाला तो जिंक अशी भगवंताने काय केली, आज्ञा केली. आता आपण चौथ्या अध्यायात आलेलो आहे. चौथ्या अध्यायामध्ये पहिला भगवंताचा श्लोक नाहीये, पण पहिल्यांदा ज्ञानोबरायांचं काय ओव्या आहे. त्या ओव्यामधली पहिली ओवी आहे, आजी श्रवेंद्रिया पाहाले जे येणे गीता निधान देखले आता स्वप्नचे हे तुकले साचा सरिसे. ज्ञानोबराय म्हणतात, आजी आज म्हणजे कधी, ही गीता जेव्हा प्रगट होत आहे तेव्हा, वा भगवान ज्ञानोबराय जेव्हा ज्ञानेश्वरीचं विवेचन करतायत त्यावेळेस आजी म्हणजे त्या काळामध्ये श्रवणेंद्रिया पाहली, म्हणे श्रवणेंद्रियांनी बघितलं. तसं श्रवणेंद्रियाचं काम आहे ऐकणं. इंद्रियाद्वारे आपल्याला दिसतं हे खरं आहे, परंतु श्रवणेंद्रियाद्वारे दिसत नाही. दिसण्याचं काम कोणाचं आहे? नेत्रेंद्रियाचं आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात या ठिकाणी थोडं वेगळं झालंय. म्हणे डोळ्याने बघितलं असं नाही, डोळ्याने तर सगळेच बघतात, पण आज विशेष असं आहे की आज श्रवणेंद्रियाने बघितलं. बघणं म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान हे पाचीच्या पाची इंद्रियाला होतं, म्हणून त्याला काय म्हणतात, ज्ञानेंद्रिय म्हणतात. आज जे ज्ञान होतंय ते श्रवणेंद्रियाला होतंय, पण ज्ञानामध्ये आणि बघण्यामध्ये थोडा फरक असतो. बघण्यामध्ये ज्ञान असतं पण ज्ञानामध्ये बघणं नसतं. कसं असतं, जे एकदम स्पष्ट ज्ञान आहे त्याला काय म्हणतात, बघणं म्हणतात. बाकीच्या इंद्रियाला ज्ञान होतं, परंतु नेत्रेंद्रियाला जसं ज्ञान होतं तसं बाकीच्या इंद्रियामध्ये काय नाही, एवढं सामर्थ्य नाही ज्ञान करून देण्याचं. आता त्वगेंद्रियाने आणि नेत्रेंद्रियाने थोडासा विशेष त्याच्या ठिकाणी गुण दिलेले आहे. बाकीचे जे इंद्रिय ते इंद्रियांना फक्त आपापल्या विषयाचं ज्ञान होत असतं. जसं उदाहरणार्थ घ्या, आपलं घ्राणेंद्रिय आहे म्हणजे नाक आहे, नाकाने आपल्याला सुगंध येतो. सुगंध कसा आहे हे कळतं, पण सुगंध कशाचा आहे हे नाही कळत. नाकाने फक्त सुगंध घाण आहे की चांगला आहे, मधुर आहे, कसा आहे हे कळतं, परंतु सुगंध कशाचा आहे हे नाही कळत. सुगंध कशाचा हे कळण्याकरता डोळ्याने पाहावं लागतं. कानाचा विषय घ्या, कानाने शब्द ऐकू येतात. शब्द कठोर आहे की मवाळ आहे का हृदय भेदणारे आहे हे श्रवणेंद्रियाला कळतं. व शब्द कोणते आहे, तालव्य आहे, कंठव्य आहे की मृदू आहे, हे 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 काय कळतं, श्रवणेंद्रियाला शब्दाचं ज्ञान होतं, परंतु शब्द कुठून येत आहेत, शब्द बोलणारा कोण आहे हे कानाला नाही कळत. कानाने ऐकल्यानंतर आपण त्याच्याकडे बघतो आणि बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हा हा आहे, पण कळलं कशाने,
डोळ्याने. कानाने कोणाचा शब्द आहे हे नाही कळत. फक्त शब्द कसा आहे, शब्द कोणता आहे हे कळतं. पण शब्द कोणाचा आहे हे कानाने नाही कळत. पण नेत्रेंद्रियाचं वेगळे. नेत्रेंद्रिय जे आहे त्याला रूप कोणाचं आहे हेही कळतं आणि रूप कसं आहे हेही कळतं. एखादा कागद आहे समजा, पिवळ्या कलरचा कागद आहे. पिवळ्या कलरचा कागद बघितल्यानंतर डोळ्यांना हा पिवळा आहे हेही कळतं आणि हा पिवळा कलर कागदाचा आहे हेही कळतं. म्हणजे जे नेत्रेंद्रिय असतं त्यामध्ये काय, पाहण्याचं जे सामर्थ्य आहे त्यामध्ये आश्रयाचं आणि विषयाचं दोन्हीचंही ज्ञान करून देण्याची शक्ती असते. म्हणून ज्ञानोबाने तसंच म्हणतात, स्पष्टपणे आश्रय विषय संपूर्ण कळलं पण नेत्रेंद्रियाला नाही म्हणे, आज श्रवणेंद्रियाला कळालं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आजी आज पाहले. आज काय बघितलं म्हणे, कानाला दिसलं म्हणे. काय बघितलं म्हणे, जे येणे गीता निधान देखिले. जे या कानाने गीता रूपी निधान बघितलं. निधान म्हणजे ठेवा. निधान शब्द आपण मागे एक दिवस बोललो होतो. निधान म्हणजे ठेवा आणि या कानाने आज गीता रूपी ठेवा. ठेवा म्हणजे गुप्तधन. गुप्तधन बघितलं. पण कोणतं धन आहे ते, गीता रूपी. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणा किंवा भगवान ज्ञानोबा म्हणा, गीता सांगतायत आणि कानाने सगळे ऐकतायत. म्हणून भगवान ज्ञानोबा म्हणतात, आज श्रवणेंद्रियाने गीता रूपी ठेवा बघितला. मग काय झालं माऊली म्हणतात, आता स्वप्नचे हे तुकले साचा सरीसे. माऊली म्हणतात, आता हे स्वप्नच खरोखर, साच म्हणजे काय, खरोखर असल्यासारखं खरोखरच्या तुलनेला आलेले. ते स्वप्न खरोखरच्या तुलनेला आलेले. म्हणजे स्वप्न कधी खऱ्याच्या तुलनेला येत नाही. स्वप्न हे स्वप्न असतं आणि खरं हे खरं असतं. म्हणून स्वप्नात कोणी मुख्यमंत्री झाला काय आणि कोणी भिकारी झाला काय, उठल्यानंतर त्याला आनंदही होत नाही आणि भिकारी झाला तर दुःखही होत नाही. का? कारण स्वप्न हे खोटं असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. स्वप्नात असताना स्वप्न जरी स्वप्न न वाटता खरं वाटत असलं तर स्वप्न जागृत झाल्यानंतर कसं वाटतं, खोटं वाटतं. स्वप्नातले पदार्थ काय असतात, खोटे असतात. परंतु माऊली म्हणतात, हे स्वप्न आज साचा सरीसे तुकले. साच म्हणजे खऱ्याच्या काय आलं, तुलनेला आलेले. कारण गीता कोणी नेत्राने स्पष्टपणे बघावी हे एक स्वप्नच होतं महाराज. तसं विशेष म्हणजे आपल्यासारख्या अज्ञानी लोकांकरता स्वप्नच होतं. गीता नव्हती असं नाही, गीता होती परंतु संस्कृत भाषेच्या पेटीमध्ये बंद होती. सर्वसामान्याला गीतेचा अर्थ वगैरे असलं काही कळत नव्हतं महाराज. गीतेचे पारण वागल्यावर काय केलं तर पारणही करता येत नव्हतं, वाचताही येत नव्हती गीता. इकून तिकून संहिता घेऊन गीता थोडीफार घोकली, वाचता यायची पण त्याचा मूळ अर्थ कळत नव्हता. आणि अर्थ कळण्याकरता गीतेची टीका बघायला जावं तर टीका सगळ्या काय संस्कृत मध्येच. आद्य टीका संस्कृत मध्ये जवळपास सगळ्याच टीका, गीतेवर जवळपास 1000च्या वर टीका आहे. परंतु सगळ्याच्या सगळ्या टीका कशा आहे, संस्कृत भाषेमध्ये आहे. एक माऊलींच्या अगोदर एक टीका होती मराठी भाषेत, चक्रधर स्वामींनी लिहिलेली. महानुभाव संप्रदाय ज्यांनी स्थापन केला असे जे चक्रधर स्वामी आहे त्यांनी गीतेवर एक मराठी टीका केली होती. परंतु त्यांचं जे मत होतं ते नास्तिक होतं. म्हणजे वेदाला त्यांनी वेदाला प्रामाण्यकरण दिलेलं नव्हतं, वेदाच्या विरुद्ध बोललेले होते. त्यामुळं जे साधू मंडळी होते, सज्जन मंडळी होते ते त्या ग्रंथाचा आश्रय करत नव्हते. म्हणून ही काय स्वप्नासारखे, गीता आम्हाला कळेल हे स्वप्नच वाटायचं लोकांना. परंतु भगवान ज्ञानोबरांच्या कृपेमुळं, भगवान निवृत्तीनाथाच्या कृपेमुळं आपल्याला काही गीता मराठी भाषेत ऐकायला भेटू लागली महाराज. आपल्याला आज वाटतंय की ज्ञानेश्वरी खूप अवघड आहे, खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. परंतु ज्यावेळेस भगवान ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नव्हती त्यावेळेस जेव्हा माणसं, त्या अगोदरचे जे साधक मंडळी होते म्हणा किंवा परमार्थिक मंडळी होते, त्यांना जर गीतेचा अर्थ कळायचा असेल तर किती प्रयत्न करावे लागत असेल याचा विचार करा. अजूनही तुम्ही गीता ज्ञानेश्वरीतला एकही ओवी न वाचता केवळ आणि केवळ गीता वाचून बघा, काहीच कळत नाही महाराज. आणि जर त्याच्यावरले तुम्ही बाकीच्या संस्कृत टीका वाचायला गेलं तर ते आता असं वाटतं गीता बरी मग त्यापेक्षा. म्हणून अवघड होती गीता. भगवान ज्ञानोबरांनी तिला गीतेचा अर्थ कळावा हे जे स्वप्न होतं ते आपल्यासारख्या करता काय केलं, खरं केलं आणि त्याला खऱ्याच्या पंक्तीत आणून बसवलं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आता हे स्वप्नाचे साचा सरीसे तुकले. स्वप्न खरोखरच्या तुलनेला येऊन बसलेले. काय हो या गीतेत
कोण आहे गीता सांगणारा, कोण ऐकतंय गीता, का तुम्ही एवढी या गीता 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 करताय, काय 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 विशेष काय तुमच्या गीतेत. कारण कोणताही ग्रंथ म्हटलं तो विशेष कशामुळे ठरतो. कोणताही ग्रंथ घ्या तुम्ही, छत्रपती शंभूराजांचे चरित्र बघितलेले असतील, त्यांचे जे ग्रंथ छापलेले, छावा म्हणा, संभाजी म्हणा, छत्रपती शिवाजीराजांचे जे काव्य आहे, अनेक ज्या महापुरुषाचे काव्य मोठे ठरले गेले, बाबा हे पुस्तक छान आहे, हे पुस्तकात जरा चुकीचं सांगितलेलं आहे, हे कशावरून ठरतं. हे पुस्तक योग्य आहे, हे पुस्तक म्हणा वा ग्रंथ म्हणा श्रेष्ठ आहे, हे कशावरून ठरतं. त्याचे 3 कारण असू शकतात महाराज. एक तर पुस्तकाचा म्हणा, ग्रंथाचा म्हणा, जो विषय आहे तो गोड असावा लागतो. विषय जर कधी छान असला, आता छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र खूप छान विषय आहे, छत्रपती शंभूराजांचं चरित्र खूप छान विषय आहे, भगवद्गीता हा विषय म्हणजे छान विषय आहे सगळे. परंतु नुसतं विषय चांगला असला म्हणजे वाचणारे मंडळी ग्रंथ घेतात, विषय उचकतात, पुस्तक विकत घेतात, असं काही नाही महाराज. पहिलं जर खरा वाचणारा असला, ज्याने खरे काव्य वाचलेले, तो पहिलं काव्य हातात घेतलं नाही घेतलं की त्याचे लेखक बघतो, याचे लेखक कोण आहे, आणि त्याच्यावरून तो ग्रंथ ठरवत असतो, हा ग्रंथ मोठा आहे का छान आहे का घाण आहे, कसा आहे. हे कशावरून ठरतं, त्याच्या लेखकावरून ठरतं. दुसरा विषय येतो, या ग्रंथाचा श्रोता कोणी. आता प्रत्येक पुस्तकामध्ये श्रोता नसतो, परंतु कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, त्यामध्ये श्रोते असतात. श्रोत्याहूनही काय ग्रंथ मोठा की छोटा ठरतो, सांगणारा मोठा की छोटा ठरतो. जर एखादा खूप ज्ञानी आहे, खूप ज्ञान सांगतोय, पण ऐकणारे जर कधी त्या योग्यतेचे नसतील तर त्याच्या ज्ञानाला काही किंमत राहत नाही. कारण जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणे. भगवान ज्ञानोबांची कोवी आहे. माऊली म्हणतात, ज्याला ज्या विषयातलं ज्ञान नसतं त्याला ती गोष्ट एक काय असते, भिंगुळवाणी असते, म्हणजे बिनकामी असते. आपल्याला याच अर्थाच्या पुढे ओळ येणार आहे, म्हणून तो विषय क्लोज करतो. असं काय आहे, ही ग्रंथाची एक मोठा लहान ठरण्याची पद्धत असते. म्हणून माऊलींनी या ग्रंथाची त्रिपुटी सांगितलेली. या ग्रंथाचा वक्ता कोण आहे, या ग्रंथाचा विषय काय आहे, आणि या ग्रंथाचा श्रोता कोण आहे, असे 3ही विषय माऊली समोरच्या वेळी सांगतात. माऊली म्हणतात, आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिसुतू असे. काय सांगितलेले गीतेमध्ये, काय गीतेचा विषय, तर महाराज गीतेचा विषय आहे विवेक. विवेक म्हणजे काय, पृथक ज्ञान, पृथक्करणाचं जे ज्ञान असतं त्याला काय म्हणतात, विवेक म्हणतात. खरं खरं, खोटं खोटं यांना जे वेगळे करण्याचं ज्ञान असतं त्याला काय म्हणतात, विवेक म्हणतात. आणि या विवेकाची गोष्ट या गीता नावाच्या ग्रंथामध्ये काय सांगितल्या गेलेली आहे. म्हणून माऊली म्हणतात, आधीच अगोदरच ही काय आहे, या ग्रंथामध्ये विवेक रूपी गोष्ट सांगितल्या गेलेली आहे. गोष्टी सांगितल्या म्हणजे सासू सुनाच्या नाही, तर कोणती गोष्ट या ग्रंथामध्ये विवेकाची गोष्ट आहे. आधीची विवेकाची गोष्टी. वक्ता कोण आहे माऊली, तर माऊली म्हणतात, वरी त्यानंतर प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. जगजेठी जगाचा बंधू असलेला, जगाचा सोयरा असलेला श्रीकृष्ण प्रतिपादी, तो या ग्रंथाला सांगतोय महाराज. हे या ग्रंथाचा सगळ्यात विशेष महाराज. कारण जेवढे काय ग्रंथ आहे जगामध्ये, त्यामध्ये देवाने लिहिलेले, देवाने सांगितलेले ग्रंथ खूप अल्प आणि कमी आहे महाराज. जर कधी ग्रंथाचा विचार केला तर सगळे ग्रंथ ज्या ग्रंथाचा आश्रय घेऊन बोलतात, असे जे 4 वेद आहे, ते वेदही भगवंतापासूनच निर्माण झाले, पण भगवंताच्या घोरण्यापासून. भगवंताने घोरलं आणि ते ब्रह्मदेवाने लिहिलं, याला काय म्हणतात, वेद म्हणतात. म्हणजे ज्याच्या घोरण्यापासून वेदासारखे ग्रंथ निर्माण झाले. म्हणजे एखादा व्यक्ती तो झोपेले आणि झोपीत काहीतरी घोरतोय, आणि घोरण्यापासून एवढं मोठं ज्ञान ज्याच्या उत्पन्न होतंय, तो व्यक्ती जर जागा झाला आणि सुदीत येऊन जर कधी ज्ञान सांगायचं म्हणून ज्ञान सांगू लागला, तर काय घडू शकतं. त्याचं उदाहरण म्हणजे काय आहे, भगवद्गीता आहे. ही भगवद्गीता भगवंताने सांगितली. कोणता भगवान श्रीकृष्ण, तर ज्याच्या घोरण्यापासून वेदाची निर्मिती झालेली, तो साक्षात येऊन काय भगवद्गीता सांगतोय. आणि ऐकणारे काही येडे होते त्याच्या समोर, असंही नाही महाराज. भक्तराज, भक्तांमध्ये राजा असलेला किरीटी म्हणजे अर्जुन, परिसुतू असे ऐकणारा श्रोता आहे. ही या ग्रंथाची काय झाली, त्रिपुटी झाली. काय
ग्रंथाचा विषय काय आहे तर विवेक. ग्रंथाचा वक्ता कोण आहे तर जगजेती असलेला भगवान श्रीकृष्ण. आणि ग्रंथाचा श्रोता कोण असेल तर किरीटी म्हणजे अर्जुन आहे. भक्तांचा राजा असलेला अर्जुन या ग्रंथाचा कोण आहे श्रोता आहे. अशी या ग्रंथाची काय आहे त्रिपुटी आहे. अजून माऊली थोडं उदाहरण देऊन या ग्रंथामध्ये कसं झालेलं आहे याचा विस्तार करतायत. जैसा पंचमालापू आणि सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसा भला झाला विनोदू कथेचाई. माऊली म्हणतात जैसा पंचमालापू आणि सुगंधू. पंचमालाप, पंचमालाप म्हणजे हा गायनातला विषय. आपल्याला यातलं काही जास्त कळत नाही, पण तुमच्यापैकी बरेच जण काय अभंग वगैरे म्हणतात. त्यामध्ये पंचमालाप म्हणजे वरली एक पट्टी असते पंचम सा प आणि शेवटचा यातला जो प असतो मला लागतात पंचमालाप म्हणतात. वरला स्वर स्त्रियांचा आवाज सहसा पंचमामध्ये चांगला चालतो. खर्जात स्त्रियांचा आवाज जास्त चालत नाही. स्त्रियांचा आवाज पंचम या स्वरात चालतो, म्हणून पंचम आलाप काय सर्वांना गोड वाटतो. तसा पंचम आलाप असावा आणि त्या आलापालाच त्या आवाजालाच काय यावा सुगंध यावा. हा काय दुग्ध शंकराने म्हणजे दूध गोडच आहे, पण तेव्हा जर साखर टाकली तर आणखी जसं गोड होतं तसं पंचमालाप हे सगळ्यांना आवडतोच. साहजिकच आवाज गोड म्हटलं की कीर्तनकार सहजच काय करतो समाजात उचलला जातो. म्हणजे आवाज सगळ्यांना गोड वाटतोच, त्यातल्या त्यात जर त्याला सुगंध आला तर म्हणजे आवाजाला जर सुगंध एखादा गायला लागला की सुगंध पण येतो आणि आवाजही गोड वाटतो. किती विशेष वाटेल. माऊली तसंच म्हणतात जसं की पंचमालाप आणि सुगंध एकत्र व्हावं की परिमळ आणि सुस्वादू किंवा परिमळ खूप छान सुगंध आहे आणि त्याला स्वाद पण आहे. म्हणजे नाकाने वासही घ्यायचा आणि जिभेने स्वादही घ्यायचा. परिमळ आणि सुस्वादू चांगला सुगंध आहे. तैसा भला झाला विनोदू कथेचाही. तशा प्रकारे या कथेची गोष्ट विनोद, विनोद म्हणजे कौतुक, भला झालेला आहे. भला म्हणजे खूप छान झालेला आहे. कारण सगळंच विशेष आहे ना हो. ग्रंथाचा विषयही विशेष आहे आणि त्यामध्ये ग्रंथाचा श्रोताही विशेष आहे आणि ग्रंथाचा वक्ताही विशेष आहे. म्हणून काय आहे या ग्रंथामध्ये सगळंच विशेष असल्यामुळं माऊली म्हणतात जसं की पंचमालापाला सुगंध यावा, सुगंधाला स्वाद यावा, तसं या ग्रंथामध्ये झालेला आहे. कैसी आगळीक दैवाची जे गंगा जोडली अमृताची हुका जपत पे श्रोतयाची फळाली. माऊली म्हणतात कैसी आगळीक देवाची. ह्या भाग्याचं कसं वेगळे पण हेच कळत नाही. काय झालं माऊली, माऊली म्हणतात जे गंगा जोडली अमृताची. कारण की या ठिकाणी गंगा जो प्राप्त झालेली आहे. परत गंगा अगोदरच खूप विशेष आहे. कारण गंगेमध्ये पाप आणि ताप दोन्ही शालन करण्याची क्षमता असते. जर एखाद्याला खूप गरमत असेल, खूप आता कसं उष्णतेचे दिवस आहे म्हणून खूप ऊन वगैरे लागत असेल तर गंगेत जाऊन आंघोळ करायची, शांत होतं महाराज. कारण गंगा ही हिमालयातून येते ना आणि हिमालयातून तिचा उगम असल्यामुळे पाणी थंड असतं, अंगाला शांतता देते. आणि पुन्हा गंगा हे एक तीर्थ असल्यामुळं ती काय करते पापाचंही शालन करते. म्हणून गंगा कशी आहे विशेष आहे. परंतु या ठिकाणी जी गंगा जोडली ती पाण्याची गंगा नाही. पाण्याची गंगा गौण आहे असं नाही, पाण्याची गंगा खूप छान आहे. पण या ठिकाणी जी गंगा जोडली माऊली म्हणतात ती अमृताची आहे. अमृत म्हणजे जे पेल्यानंतर माणूस एक कल्पापर्यंत काय होत नाही, मरत नाही. ज्याच्या करता स्वर्गातील देवाने समुद्र मंथन केलं होतं असं जे अमृत आहे त्या अमृताची काय या ठिकाणी गंगा जोडलेली आहे. माऊली म्हणतात जसं की होता श्रोतयाची फळाली. या ठिकाणी असं झालेलं आहे की श्रोते जे बसलेले आहेत त्यांनी जो जप केलेला आहे, त्यांनी जे तप केलेलं आहे ते काय झालेलं आहे फल देण्याकरता सन्मुख झालेलं आहे. कैसी आगळीक दैवाची जे गंगा जोडली अमृताची हुका जपत पे श्रोतयाची फळाली. जसं की श्रोते जे आहे त्यांचं जप आणि तप हे फळाला आलेलं आहे. आता इंद्रिय जात आगवे ही श्रवणाचे गररी घावे मग संवाद सुख भोगावे गीताख्ये. आता कसं झालेलं आहे, कारण वर माऊलीने सांगितलं फक्त श्रवणेंद्रियालाच काय हे ऐकायला भेटल, कानाने ऐकायला भेटेल, डोळ्याने दिसेल का नाही, नाकाने ऐकू येईल का नाही, जिभेने स्वाद येईल का नाही, त्वचेना स्पर्श जाणवेल का नाही, नुसतं कानालाच काय होईल हे भोगायला भेटल. बाकीची इंद्रिय रुसून बसली. तर माऊली म्हणतो रुसू नका तुम्ही, पण तुमच्या करता पण एक उपाय. काय उपाय म्हणे आता इंद्रिय जात आगवे ही श्रवणाचे गररी गावे.
या इंद्रिय जात म्हणजे हे जे 4-5 इंद्रिय आहे, बाकीचे 4 इंद्रिय आहे, यांनी काय केलं, आपले घर सोडले आणि श्रवणाच्या घरामध्ये जाऊन बसलेले आहे. कशा करता? मग संवाद सुख भोगावे गीताख्ये. आणि त्या घरामध्ये बसून, श्रवणाच्या घरामध्ये बसून गीतेचं सुख आपण भोगू लागलेले. म्हणजे याचा अर्थ काय आहे? संपूर्ण इंद्रियाने अर्जुन ऐकतोय व श्रोते ऐकतायत किंवा ऐकावं. नुसतं कानाने ऐकावं असं नाही, डोळ्यानेही ऐकावं, नाकानेही ऐकावं, तोंडानेही ऐकावं आणि त्वगेंद्रियाने काय ऐकावं. कारण सगळेचे सगळे इंद्रिय आज श्रवणेंद्रियामध्ये म्हणजे कानामध्ये जाऊन बसलेले आहे. मग संवाद सुख भोगावे गीताख्ये. मग भगवान अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांचं जे संवाद सुख आहे, संवाद म्हणजे एकमेकाशी जे बोलणं आहे, त्यामध्ये जे सुख निर्माण झालेले आहे, ते सुखाचं काय करतात ही इंद्रिय? भोग घेत आहेत. गीताख्ये, ज्याला काय नाव आहे? गीता आख्य, म्हणजे गीता ज्याचं नाव आहे. या संवादाचं नाव काय आहे? गीता, श्रीमद भगवत गीता. हा अतिसो अतिप्रसंगे चांडोनी कथा चिते सांगे. जे कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते. माऊली म्हणतात, आपण आता याचं खूप वर्णन केलं, अर्धा तास याच्यातच गेला, अजून आपण अध्यात्मच घुसलो नाही. म्हणून माऊली म्हणतात, आता या असू द्या, हा जो अतिशय प्रसंग आहे, कारण हा काही ग्रंथातला विषय नाही, हा माऊलीने मांडलेला विषय. म्हणून माऊली म्हणतात, हा अतिप्रसंग असू द्या, सांडोनी कथा जिथे सांगे. हा विषय आपण सोडू आणि जी आपली मूळ कथा चालू होती, गीतारूपी कथा, ती गीतारूपी कथाच काय करू? सांगू. हा ते प्रसंग जे श्रीकृष्ण अर्जुन दोघे बोलत होते, जे भगवान श्रीकृष्ण अर्जुन कुरुक्षेत्रावर बोलत होते, तो विषय आता सांगू. कोणता विषय? जेन सांगेचे पिते वसुदेवासी, जेन सांगेचे माता देवकीसी, जेन सांगेचे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनासी बोलत. जो विषय भगवान श्रीकृष्णाने कधी आपले पिताश्री असलेले जे वासुदेव आहे त्यांना कधी सांगितलेला नाही, जो विषय भगवान श्रीकृष्णाने आपली आई असलेली माता देवकी तिलाही कधी सांगितला नाही, आणि जो विषय आपले मोठे बंधू बळीभद्र त्यांनाही जो विषय कधी देवाने सांगितलेला नाही. महाराज, हे जे मंडळी आहे हे काही सामान्य मंडळी आहे असं नाही. म्हणजे कोणी जसं आपण आपल्या आई वडिलाच्या उदरातून जन्म घेतो तसं भगवंतानी कोणाला तरी निवडायचं म्हणून यांना निवडलं होतं असं नाही महाराज. यांनी खूप सारं तप केलं होतं आणि त्या तपाच्या प्रभावाने भगवान श्रीकृष्ण यांच्या काय आले होते? उदरी आलेले होते, उदरी जन्माला आलेले होते. अनेक वर्षाच्या तपाने भगवान विष्णूला प्रसन्न करून घेतलं आणि काय, तुझ्यासारखा मुलगा माझ्या उदरी जन्माला यावा असं काय वासुदेवाने आणि देवकीने भगवंताला काय केला होता? प्रश्न केला होता. पण मग भगवंताकडे जी मागणी केली गेली होती ती मागणी अशी होती, तुझ्यासारखा मुलगा जन्माला यावा. मला देवासारखं या जगात कोणीच नाही. कारण ती यशोदा एका ठिकाणी म्हणते गवळणीमध्ये, याला नाही दुसरा जोडा गे, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. याला दुसरा जोडच नाही म्हणे, याच्यासारखा या जगात कोणीच नाही. भगवान जसा आहे तसाच आहे महाराज. नत्व समोस्ती भिजित कुतन्यो. 11व्या अध्यायातला श्लोक. भगवंत म्हणतात, याच्या सारखाच जर कोणी नाही तर याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी असेल हा विशेष सोडा. मग मागणी अशी आहे की तुझ्या सारखा मुलगा जन्माला यावा आणि या जगामध्ये माझ्यासारखं कोणीच नाही. मग याची मागणी आपल्याकडून जर पूर्ण होत नसेल तर त्याच्या बदल्यामध्ये 3 मागण्या देवाने काय केल्या? त्यांच्या पूर्ण केल्या. माझ्यासारखा नाही तर काय झालं म्हणे, मी तुझ्या उदरी 3दा जन्माला येईल. आणि त्या वरदाना करता भगवान श्रीकृष्ण वासुदेव आणि देवकीच्या उदराला जन्माला आलेले होते महाराज. म्हणजे करोडो वर्ष तप ज्यांनी केलं त्यांना भगवान श्रीकृष्ण जी गोष्ट सांगत नाहीत, जो बळीभद्र एका जन्मात नाही तर अनेक जन्मापासून शेषनाग भगवान श्रीकृष्णाच्या सोबत होते महाराज. राम अवतारातही 14 वर्ष रामाकरता लक्ष्मण काय राहिले? उपाशी राहिले. का? फक्त भगवान रामाला काय होऊ नये, त्रास होऊ नये महाराज. कारण वनवासाची जी शिक्षा झालेली होती, वनवासाची जी आज्ञा होती पिताश्रीची, ती फक्त रामाला होती, लक्ष्मणाला नाही. परंतु बंधुप्रेम लक्ष्मणाचं असं होतं की भगवान रामाकरता ते काय झाले? वनवासात आले आणि वनवासातही महाराज
प्रभू राम झोपायचे आणि हे पहारा देत राहायचे आणि दिवस उगला की रामासोबत पुन्हा चालायला पुढे लागायचे. आणि जंगल होतं, जंगलामध्ये फळ आणायला जायचे, पण देवाला खायला देणार फळ आणल्यानंतर. आणि देवाला वाटत बाबा हा तिकडूनच खाऊन आला असेल, म्हणून देव कधी त्यांना खाय म्हटले नाही आणि देव खाय म्हटले नाही म्हणून लक्ष्मण कधी जेवलेच नाही महाराज. 14 वर्ष लक्ष्मण जेवलेच नाही. 14 वर्ष जेवले नाही, 14 वर्ष झोपले नाही. एवढा त्याग ज्या लक्ष्मणाने राम अवतारात आपल्या करता केला, तोच लक्ष्मण आज आपला मोठा बंधू म्हणून जन्माला आलेला आहे. बळीभद्र त्याचं नाव आहे. आणि त्यालाही भगवान श्रीकृष्ण हे ज्ञान सांगत नाही. म्हणजे हे जे मंडळी ज्ञानोबरायांनी आपल्या समोर मांडलेली हे सामान्य नाही, ते मोठे आहे. आणि यांना जे ज्ञान भगवान श्रीकृष्ण सांगत नाही, अजून कोणाला सांगत नाहीये. देवी लक्ष्मी एवढी देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तीही न देखे या प्रेमाचे सुख. आजी श्रीकृष्ण स्नेहाचे दिक यातेच याती. सुजाता कोण आहे? माईक बंद करा तुमचा. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी श्रीकृष्ण दिक यातीच याती. प्रॉब्लेम आहे काही? कोणचा माईक का? सुजाता म्हणून माईक बंद करा प्लीज. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, भगवान विष्णूची म्हणा, भगवान कृष्णाची म्हणा, देवी लक्ष्मी जेवढी जवळ आहे तेवढं महाराज दुसरं कोणीच जवळ नसेल. का? कारण अखंड चरणाची सेवा आईसाहेब, लक्ष्मी आईसाहेब भगवंताची करत असतात. खूप जवळ आहे लक्ष्मी आईसाहेब देवाच्या. परी तीही न देखे या प्रेमाचे सुख, परंतु या संवादाचं सुख तीही कधी बघू शकली नाही महाराज. भगवान विष्णूच्या प्राप्तीकरता लक्ष्मीने खूप मोठा त्याग केलेला होता. लक्ष्मी समुद्र मंथनातून निघालेली म्हणून समुद्राची कन्या लक्ष्मीला म्हणतात. लक्ष्मीचा उगम जो झाला समुद्र मंथनामध्ये, त्यानंतर देवामध्ये आणि दैत्यामध्ये वादावाद सुरू झाले. लक्ष्मी कोणाकडे जाणार? कारण निर्णय असा झाला होता समुद्र मंथनाच्या वेळेस की समुद्र मंथनातून जे काय रत्न निघतील ते अर्धे अर्धे आपण काय करू, वाटून घेऊ. आता हे जे रत्न आहे सुजाता, माईक कोणाचं चालू आहे तो बंद करा. कोणाचं चालू आहे तो बंद करा. डिस्टर्ब होतोय सगळ्यांना. ज्योतिताई यांचं माईक बंद करा. माईक बंद करा. कोण नाही काय कोण तिथं? ते नवीन ते बंद करायचं. ठीक आहे, असू द्या. संतरा तितिक्ष आजी काय देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे दिक. आजी श्रीकृष्ण स्नेहाचे दिक या तिच्या. देवी लक्ष्मी देवी लक्ष्मी जो भगवान विष्णू करता त्याग केलेला होता, तो त्यागही मला सामान्य नव्हता. कारण देवीचा जेव्हा उगम झाला त्यानंतर वादावाद सुरू झाले की आई साहेब कोणाकडे जाणार.
कारण आतापर्यंत तर हा नंतर समुद्र मंथनातून सगळेचे रत्न जे निघालेले होते ते रत्न वाटून घेण्यात आले, परंतु लक्ष्मीने सांगितलं नाही, तुम्ही मला वाटून घ्यावं असं नाही म्हणे, मी ज्याला स्वीकारेल मी त्याची असेल. म्हणून ठरलं की उद्या सगळे या टायमाला हजर राहा, मी वरमाळा घेऊन येईल, जो मला पटेल मी त्याला त्याच्या गळ्यात काय करेल वरमाळा घालेल. देव आई साहेबांनी दैत्याचा स्वीकार करून देवाकडे गेलेले, देवांचाही एक 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 देव बघत चालले, काही दोष दिसायचे सोडायचे पुढे निघायच्या. भगवान शंकरापाशी आलेले आहे, भगवान शंकराने खाली मान घातलेली आणि विठ्ठल 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 जप करत होते. देवा आई साहेबांनी विचार केला, हा आताच माझ्याकडे बघत नाही म्हणे, नंतर काय बघणार म्हणून आई साहेबांनी पुढे निघालेले. भगवान विष्णूचा स्वीकार करायचा म्हणून वरमाळा घालणार, तर भगवान विष्णूने काय केलं, पाठ फिरवली. पुन्हा भगवंताने काय केली, पाठ फिरवली. अशा आई साहेबांनी 3 चक्रा मारल्या आणि नंतर चरण धरले म्हणे, देवा जर तुमची अर्धांगी होण्याची माझी लायकी नसेल, योग्यता नसेल, पात्रता नसेल, ती दासी करा. तेव्हापासून भगवान श्री विष्णूच्या चरणाची सेवा भगवान आई साहेब लक्ष्मी, म्हणून भगवंताच्या सदैव सानिध्यात असलेले भगवान आई साहेब लक्ष्मी आहे. परंतु त्यांना ही कधी देवाने हे ज्ञान सांगितलं नाही. म्हणून माऊली म्हणतात, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. या संवाद मध्ये कोणी स्पीकर ऑन करू नका, माफ करा, मध्येच कोणी स्पीकर ऑन करू नका. रामकृष्ण हरी दादा, हे कोण पुरुषोत्तम दादा आहेत ना घारे? हा, थोडस आपण जर का व्हिडिओ ऑन केला तर व्यवस्थित असावं एवढं मला वाटतं, बस, बाकी काही नाही. रामकृष्ण हरी. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परितीही न देखे प्रेमाचे सुख. आजी श्रीकृष्ण स्नेहाचे बीक, या तिच्या ती बीक म्हणजे बळ. संपूर्ण श्रीकृष्णाचं स्नेह जे आहे ते संपूर्ण श्रीकृष्णाचं स्नेह या अर्जुनाकडे वळालेला आहे. यतीची अति सनकाधिकाची आशा वाढिनल्या होत्या किरबहुवसा, परित्याही येणे माने यशा येतेची ना. हा, या वरची जे मंडळी यांना भगवंताने ज्ञान सांगितलं नाही रे, परंतु भगवंताने कोणालाच ज्ञान सांगितलं नाही असंही नाही. मला सनकाधिकांना भगवंताने हे ज्ञान सांगितलं होतं, परंतु थोडस जास्त काही अधिक भगवंताने सनकाधिकांना ज्ञान सांगितलं नाही. 4 ते 5 श्लोकामध्ये भगवंताने त्यांना काय केला, उपदेश केला. आणि जर कधी गीतेचा विचार केला तर 700 श्लोक आहे, त्यामध्ये काही एक धृतराष्ट्राचा आहे, काही संजयाचे आहे. हे जर सोडले तर अर्जुनाचे आणि भगवंताचे अनेक श्लोक आहे. म्हणजे त्याही येणे माने यशा येतेचे ना. परंतु याची त्या सनकाधिकांना सांगितलेल्या ज्ञानाची जर तुलना केली तर काय ते तुलनेला बसणार नाही. कारण थोडस 5-10 मिनिटं चालता चालता सनकाधिकांना देवाने काय केलं, ज्ञान सांगितलं, परंतु तेही या तुलनेत येत नाही. सनकाधिकाची आशा वाढिनल्या होत्या किरबहुवस, त्यांची आशा देवाने पूर्ण केली होती, परंतु तेही अर्जुनाच्या पात्रतेत असेल असं नाही. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरुपम, कैसे पार्थ येणे सर्वोत्तम पुण्य केले. माऊली म्हणतात, या जगदीश्वराचा जगाचा जो ईश्वर आहे त्याचं अर्जुनाविषयीचं जे प्रेम आहे ते निरुत्तम दिसत असे, त्याला उपमा द्यावी असं ते प्रेम नाही, खूप वेगळंच प्रेम आहे महाराज अर्जुनाचं आणि देवाचं. प्रेमाच्या अनेक माऊली ज्ञानोबरांनी पुढे घातलेले 11व्या अध्यायामध्ये, पुढं मला वाटतं 7व्या 8व्या अध्यायामध्ये पण अनेक ओव्या आलेले अर्जुनाचं आणि देवाचं प्रेम सांगणाऱ्या. खूप छान छान ओवे 6व्या अध्यायात आलेले. त्यामध्ये तर ज्ञानोबराय म्हणतात 6व्या अध्यायामध्ये, मला तर असं वाटतं म्हणे देवाला सोडावं आणि अर्जुनाचीच काय करावी, स्तुती करावी. महाराज अर्जुनाचं चरित्रच वेगळं आहे महाराज. एक मिनिट मी मध्ये बोलते. पुरुषोत्तम दादा घारे, माझी विनंती असेल तुम्हाला, माझा आवाज येतोय का? पुरुषोत्तम दादा घारे.
तुम्ही सुरू करूया महाराज. रामकृष्ण. सुरू करूया. हा 11वी. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरुत्तम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. या जगदीश्वराचं, जगाचा ईश्वर असलेला जो भगवान श्रीकृष्ण आहे, त्याचं जे प्रेम आहे ते या ठिकाणी वेगळं दिसत आहे, निरुत्तम दिसत आहे. त्याला उपमा देता येणार नाही असं भगवंताचं अर्जुनाचं काय या ठिकाणी प्रेम आहे. ज्ञानोबा आश्चर्य करतात, शंका करतायत, म्हणतात कळत नाहीये की पार्थ म्हणजे अर्जुनाने असं कोणतं सर्वोत्तम पुण्य केलं असेल की भगवान श्रीकृष्ण एवढे त्याच्या अधीन गेले असतील. महाराज खरंच काय अर्जुनाने केलं असेल त्याचं त्यालाच माहिती महाराज. कारण अर्जुनाला जे मिळालं ते कोणत्याच पुण्याने नाही भेटू शकत महाराज. कितीही पुण्य कमवलं, कितीही दान दिलं तरी अर्जुनाला जे मिळालं ते मिळेल असं वाटत नाही महाराज. कारण माऊलींनी जे आपल्या समोर उदाहरण ठेवले महाराज, यांनी करोडो वर्ष भगवंताची सेवा केलेली महाराज. त्यांच्या सेवेमध्ये आणि जर आपल्या सेवेत जर कधी तुलना केली तर आपण बालवाडीत नाही असं वाटतं. आणि हे सगळे PhD पडले अभ्यासू व्यक्ती असं वाटतं. त्यांना जे प्रेम मिळालं नाही, जे ज्ञान मिळालं नाही, ते भगवंताने अर्जुनाला सांगितलं. कोणतं अर्जुनाने पुण्य केलं असेल हे अर्जुनालाच विचारावं लागेल, आपल्याला काय करणार. कारण माऊलीच या ठिकाणी शंका, म्हणजे माऊली सुद्धा सांगत नाही पुण्य कोणतं केलं. माऊली म्हणतात काय कैसे पार्थ हेने सर्वोत्तम पुण्य केले. कोणी कसं पुण्य केलं असेल त्याने हे सर्वोत्तम हे कळत नाही. उकादयाची प्रीती अमृत हाला व्यक्ती मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे. होका असू द्या किंवा जयाची प्रीती, ज्याच्या प्रेमाने प्रीतीमुळं अमृत असलेला हा परमात्मा कसा झालेला आहे, व्यक्त झालेला आहे, मूर्त स्वरूपामध्ये आलेला आहे. होकादयाची प्रीती अमृत हा व्यक्ती मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे. मला तर असं वाटतंय भगवंताची हा काय झाला, एकरूप झालेला आहे अशी त्याला स्थिती प्राप्त झाली असावी. कारण माऊलीने या ठिकाणी सरळ सरळ सांगितलं, भगवान श्रीकृष्णाचा जो जन्म आहे तो कंस मारण्याकरता आणि कौरव मारण्याकरता न चोऱ्या करण्याकरता नाहीचे महाराज. केवळ आणि केवळ फक्त अर्जुनाकरता भगवंताने हा जन्म घेतलेला आहे. कारण हा जो परमात्मा हा आहे हा स्वरूपाने अमूर्त आहे. याला विशेष काही असं स्वरूप आहे, हात पाय डोळे वगैरे असलं काही याचं स्वरूप नाही महाराज. निर्विकार स्वरूपाचा हा परमात्मा आहे. परंतु या अर्जुनाच्या म्हणा किंवा त्या काळातले जे अनेक भक्त होते त्या भक्तांच्या प्रेमास्तव हा कसा झाला, व्यक्त झाला. अमूर्त होते ते रूपासी आले. अमूर्त असलेला जो परमात्मा तो काय झालेला आहे, मूर्त झालेला आहे. कारण तुकोबारांनी महाराज देवाच्या अवताराकरता हे जे कारण मानलेले, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर, आमच्या करता म्हणजे भक्तांकरता देव अवतरीण होतो. आणि या ठिकाणी जो कृष्ण अवतार आहे तो केवळ आणि केवळ अर्जुनाकरता झालेला आहे असं माऊली म्हणतात. ज्याच्या प्रीतीमुळे अमूर्त असलेला हा परमात्मा कसा झाला, मूर्त झाला. त्या पुण्याचंच आश्चर्य आहे. एरवी हा योग या नाडळे वेदार्थासी ना कळे, जेत ध्यानाची ही डोळे पावतीना. एरवी जर म्हटलं तर हा योग या नाडळे, योगी जे पुरुष आहे, योगी म्हणजे नुसतं 2-3 आसनं शिकून अंग वाकडं तिकडं करून योगाचा अभ्यास करणारे ते योगी नाही महाराज. माऊलींना जे या ठिकाणी योगी अभिप्रेत आहे ते योगी अष्टांग योगाची साधना करणारे. तो पण आहे महाराज. सकाळची चहा जर लेट झाली तर डोकं उठतं महाराज माणसाचं. आणि योग म्हणजे सगळ्या विषयाचा त्याग, सर्व विषयाचा त्याग करून साधीची तो योग. शिवाजी महाराजांचं वर्णन करताना श्लोक आलेला आहे. सर्व विषयाचा त्याग करून जो साधला जातो त्याला काय म्हणावं, योग म्हणावं. असा जो योग आणि त्या योगाची साधना करणारे जे योगी आहेत त्या योग्यांना हा सापडत नाही महाराज. खूप साधना करावी लागते योगाच्या मार्गाने. आपल्याला पुढे 6व्या अध्यायामध्ये विस्तारणा योगाचं वर्णन येणारच आहे. त्या योग्यांना हा एरवी जर बघितलं तर सापडत नाही. वेदार्थासी ना कळे, आणि कळण्याला तर एवढा अवघड आहे महाराज. हा वेदाला कळत नाही. मग जिथं वेदालाच कळत नाही तिथं 4 टिपणं बसून कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराला कळत असेल या बोलण्याला काही विशेष अर्थ नाही. हा वेदाच्या अर्थाला सुद्धा वेदाला सुद्धा कळत नाही. कारण वेदाने जे या भगवान परमात्म्याचं वर्णन केलं ते अतत व्यावृत्ती रूपाने केलं. विधिमुखाला वेदाला वर्णन भगवंताचं करता आलं नाही. थोडंफार केलं
हा सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. परंतु त्या सांगण्याचाही अर्थ असा नव्हता. सत्स्वरूप सांगण्याचा अर्थ असा होता की हा असंच स्वरूप नाही हे सांगण्याकरता वेदाने काय सांगितलं, सत सांगितला. चित सांगण्याचा अर्थ जड नाही म्हणून चित सांगितला आणि दुःख रूप नाही म्हणून आनंद सांगितला. तसं विधिमुखाने वेदाने या परमात्म्याचं वर्णन कुठं केलंच नाही. अतत व्यावृत्ती रूपाने केलं. असा नाही, असा नाही, असा नाही, अशा प्रकारे वेदाने काय केलं याचं वर्णन केलं. भगवान आपले गुरुवारी गाथामूर्ती बाबा नेहमी एक याच्याकरता दृष्टांत सांगायचे. म्हणजे वेद जो भगवंताचं वर्णन केलं म्हणे वेदाने, ते कसं केलं म्हणे, पूर्वीच्या काळात जेव्हा मुलींचे विवाह व्हायचे त्यावेळेस खूपच नियम होते, त्यामध्ये अटी होत्या. खूप दाब असायचा सासरचा, माहेरचाही खूप दाब असायचा, म्हणजे खूप नियमात राहिले जायचे. आणि त्यावेळेची एक मुलगी, तिचं लग्न झालेलं आहे आणि ती काही कारणास्तव आपल्या माहेरी आली. आणि माहेरी आल्यानंतर तिच्या लग्नाला नसलेल्या तिच्या काही मैत्रिणी जमा झालेले आणि तिचे पतिदेवही तिला नेण्याकरता म्हणा किंवा आणून घालण्याकरता आलेले. तिला घरी सोडलं आणि पुढे बैठक रूम मध्ये बसलेले होते. पण आता ह्या मुली, त्या स्त्रिया, त्या काळामध्ये स्त्रियांना बैठक रूम मध्ये वगैरे जास्त जात नसायच्या. म्हणून ह्या काय बाजूच्या एका घरामध्ये बसलेल्या होत्या, रूम मध्ये बसलेल्या होत्या. आणि त्या रूमला एक छोटीशी काय होती, खिडकी होती. त्या खिडकीतून बैठक रूम मध्ये काय चालू आहे, कोण बसलेला आहे हे कळायचं, तिथून सगळं दिसायचं. पण हिचे जे पतिदेव आलेले होते ते एकले नव्हते आले, त्याच्यासोबत त्याचे 5-6 काय मित्र होते, काही भाऊ वगैरे होते, बरेच जण होते आणि ते सगळे बसलेले होते. मग तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं, अगं यातले तुझे पतिदेव कोणते आहे? तिला हे आहे हे सांगण्याचा त्यावेळेस अधिकार नव्हता. कारण हे सांगावं म्हणावं तर मग त्यांच्याकडे बोट केलं आणि हे नाही असंही म्हणू शकत नाही, कारण मग पतिव्रत धर्माचा काय होईल, त्याग होईल. म्हणून तिच्या मैत्रिणी हुशार होत्या. मग त्यांनी विचारलं, अगं हे जे टोपी घालून बसलेले आहे हे तुझे पती आहे का? तिनं सांगितलं नाही. त्याच्या शेजारी ते मिशावले आहेत ते तुझे मिस्टर आहेत का? तिने सांगितलं नाही. त्याच्या शेजारी जे फेट्यावले आहेत ते तुझे मिस्टर आहे का? ती म्हणे नाही. नाही 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 अनेक वेळेस नाही म्हटले. आणि जेव्हा तिच्या पतीवर वारी आली, पतीकडे तिनं बोट केलं, अगं हे तुझे पती आहे का? तेव्हा ती हाही म्हणाली नाही आणि नाहीही म्हणाली नाही. बाकीच्या मुलींनी समजून घेतलं की हे काय आहे, हिचे पती आहे. तसंच महाराज या श्रुतीचं आहे. श्रुती जी परमात्म्याचं वर्णन करून देते ते नाही नाही, हा जड नाही, हा दुःख स्वरूप नाही, याला जन्म नाही, याला मरण नाही, हा असा नाही, हा असा नाही, असा नाही, असं अनेक वेळेस सांगतो. आणि जेव्हा त्याला विचारलं कसं आहे तर हे वेदाला सांगता येत नाही. म्हणून माऊली म्हणतात, वेदार्थासी ना कळे, वेदाच्या अर्थाला हा आकळावा असा नाहीची. खूप पलीकडला विषय आहे परमात्मा. म्हणजे वेदाला तो सांगता येत नाही. परमात्म्याचं वर्णन करावं असे शब्द सृष्टीमध्ये अजून शब्दच निर्माण झाले नाही. म्हणून वेदालाही या परमात्म्याचं काय वेदालाही परमात्मा आकळता येत नाही. जिथं ध्यानाचेही डोळे पावतीना, ध्यानाचे डोळे सुद्धा जिथपर्यंत पोहोचत नाही. तसं आपले जे डोळे असते ते काही जास्त अर्धा 1 किलोमीटर जाऊ शकतात, जास्त लांब आपले डोळे जात नाही. आपल्यापेक्षा काही प्राण्यांचे डोळे थोडे लांबच बघू शकतात. त्यामध्ये आईसाहेबांचं वाण, ते गुब्बड वगैरे म्हणतो आपण त्याला, रात्री हिंडणारे जे पशु असतात किंवा गिदड वगैरे, यांची नजर थोडी लांबपर्यंत असते. पण सर्वात लांब जर नजर कोणाची असेल तर ध्यानाची महाराज. ज्या पुरुषाने ध्यानाची साधना केली आहे तो कशाचंही ध्यान करू शकतो आणि कितीही लांबचं करू शकतो. आता विचार करा, तुम्ही डोळे लावलेले आणि स्वर्गामध्ये इंद्र आपल्या आसनावर बसलेला आहे असं तुम्हाला ध्यान करायचं म्हटलं तर स्वर्गाचं ना आपलं अंतर किती आहे नाही सांगतात. पण तिथपर्यंत आपलं काय गेले, ध्यानाचे डोळे जाऊ शकतात. भगवान विष्णू शेषशय्यावर झोपलेले आहे, आईसाहेब लक्ष्मी त्यांची पाय दाबीत आहे, असं ध्यान करण्याकरता आपल्याला तिथं जावं लागतं का? नाही. तिथपर्यंत आपल्याला जायची गरज नाही. म्हणजे आणि हे कुठपर्यंतही जाऊ शकतं. पण माऊली म्हणतात परमात्म्यापर्यंत ध्यान जात नाही. का? कारण ध्यानाची जी लिमिट आहे ती परमात्म्याच्या अगोदरच संपते. परमात्म्याच्या दरवाजावर आलं की ध्यानाची लिमिट संपले. त्याच्या समोर ध्यान आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही.
म्हणून माऊली म्हणतात जेत ध्यानाचेही डोळे पोहतीना, जिथपर्यंत ध्यानाचेही डोळे पोहोचत नाही. हो का तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परी कवणे माने सकृप झाला असे. तो असलेला हा परमात्मा आहे. तो हा शब्दातून तो म्हणजे कोणता, तर वर्णन केलेला. एरवी योग्या नाधळे वेदार्थासी नाकडे, जेत ध्यानाचे डोळे पोहतीना, किंवा ज्यांनी सनकादिकांना वगैरे ज्ञान सांगितलं नाही असा जो हा परमात्मा तोच हा आहे. म्हणजे वेदामध्ये ज्याचं वर्णन आहे, योगी ज्याच्या प्राप्ती करता योगाची साधना करतात, वेद ज्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतो, किंवा ध्यानामध्ये ध्यानी पुरुष ज्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतात, ध्यान करण्याचा प्रयत्न करतात, तोच असलेला हा श्रीकृष्ण परमात्मा आहे. तो हा निज स्वरूप कसा आहे तो, तर निस्वरूप आपलं स्वरूप. निज म्हणजे भगवान श्रीकृष्ण काही आपल्यापासून वेगळा आहे असं नाही, पण सुद्धा आपल्याला तो कळत नाही. आपल्यालाच कळत नाही यात विशेष नाही, चांगल्याला कळत नाही, पण तो आपल्यापासून लय लांब आहे म्हणून कळत नाही असे नाही महाराज. तो खूप आपल्या जवळ आहे. नोय आपलं ते काय आहे, स्वरूपच आहे. म्हणून माऊली म्हणतात तो हा निज स्वरूप आपलं स्वरूप असलेला तोच हा परमात्मा. अजून कसा आहे, अनादी. म्हणजे महाराज भगवान श्रीकृष्णाचा जन्म आपल्याला सांगता येतो. गोकुळाष्टमीच्या दिवशी बुधवारच्या दिवशी श्रीकृष्णाचा रात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर जन्म झाला हे सांगता येतं. पण जर विचारलं परमात्म्याचा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं जे मूळ स्वरूप आहे, ज्याला ब्रह्मस्वरूप आपण म्हणतो किंवा निज स्वरूप म्हणतो, त्याचा जन्म कधी झाला हो, तर हे सांगता येत नाही. का, कारण जन्म जो होत असतो तो कालामध्ये होत असतो, आणि काल याच्या नंतर जन्माला आलेला आहे. म्हणजे काल जेव्हा जन्माला आला नव्हता तेव्हा हा काय झालता, जन्माला आलेला होता. म्हणून याच्या जन्माविषयीचा काल नाही सांगता येत. तसे अनेक पदार्थाविषयीच्या जन्माचा काल नाही सांगता येत. मायेच्याही जन्माचा काल नाही सांगता येत, जगताच्याही जन्माचा काल नाही सांगता येत, आणि परमात्म्याच्याही जगताचा काय नाही काल सांगता येत नाही. कारण काल याच्या नंतर निर्माण झालेले. काल आणि देश, कुठं जन्म झाला आणि कधी जन्म झाला याच्यामध्ये काल आणि देश असतो. म्हणजे कोणत्या काळात झाला, किती वाजले होते, कोणता दिवस होता, हे सगळं काय येतं, कालात येतं. आणि कोणत्या देशात झाला, म्हणजे कोणत्या गावात झाला, कोणत्या राज्यात झाला, कोणत्या देशात झाला, कोणत्या खंडात झाला, हे जे येतं हे देशामध्ये येतं. पण हे काल आणि देश जेव्हा निर्माण झाले नव्हते तेव्हाही हा होता. म्हणून याचा काय, याला अनादी म्हणतात. याला आदी नाही. आदी नाही याच्यातून याचा आदी कोणी नाही, म्हणजे याच्या अगोदर कोण नव्हतं किंवा हा कोणापासून झाला नाही असा अर्थ घ्या, किंवा याचा आदी सांगता येत नाही असं घ्या. म्हणून याला अनिर्वाच्य म्हणतात. अनिर्वाच्य म्हणजे ज्याच्याविषयी वर्णन करता येत नाही, त्याचा आदी सांगता येत नाही. अजून कसं आहे, निष्कंप. निष्कंप म्हणजे अचल. हा जो परमात्मा आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाही, भगवान श्रीकृष्णाचे जे मूळ स्वरूप आहे तो परमात्मा स्वरूप, ब्रह्मस्वरूप ज्याला म्हणतो आपण, ते कसं आहे, निष्कंप, चलमान नाही. त्याला चालता येत नाही महाराज. कारण चालण्याकरता माणूस कुठंतरी असावं लागतं आणि कुठंतरी नसावं लागतं, तेव्हा कुठंतरी जाता येतं. परंतु हा कुठंतरी नाही असं नाही महाराज, कुठेही बघा हा आहेच. जर आपण एखादी बाटली घेतली आणि बाटलीमध्ये फुल पाणी भरलं तर त्यामध्ये काय आपल्याला पाणी हलवता येत नाही, इकडलं तिकडं नेता येत नाही. का, कारण ते फुल भरलेलं आहे. तसं हे जगतामध्ये हा परमात्मा संपूर्णपणे असा समस्वरूपाने भरलेला आहे. म्हणून हा काय होत नाही, हलत नाही, अचल आहे. अनादी ज्याला आदी नाही, आणि निष्कंप म्हणजे अचल आहे. परी कवने माने सकृप झाला असे. परंतु कशा प्रकारे हा कृपावान झालेला आहे ते माऊली म्हणतात काही कळत नाही. कारण हा याला तशी इंद्रिय नाही, काही नाही, अनादी निष्कंप आहे, तरी सुद्धा हा कृपावान झाला अर्जुना करता. कसा हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराच्या पैलथडी, कैसी याची आवडी अवतरला असे. हा त्रैलोक्य पटाची घडी, तिन्ही लोक स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ यांची घडी घातल्यानंतर जे एक स्वरूप निर्माण राहतं ते स्वरूप म्हणजे काय, भगवान श्रीकृष्ण. आकाराच्या पैलथडी, आकार जो आहे आकाराच्या हा पलीकडे आहे, याच्या ठिकाणी आकार नाही. हा आकाराच्या काय आहे, पलीकडे आहे, किंवा आकारापेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे. हा आकाराच्या पैलथडी कैसा याची आवडी अवतरला असते. परंतु
कसा या अर्जुनाच्या आवडी करता हा अवतरला आहे, हे सगून झालेलं आहे, हे माऊली म्हणतात. कळ आता माऊलीने हे जे वर्णन केलं हे का केलं हे पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला कळेल. पण आपला टाइम झालेला आहे, तरी आपण आता पाशादान घेऊ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तुषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानये, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्तर मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मान द्यावी, अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथ उपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण.